नमस्कार मित्रांनो. ज्या लोकांमध्ये हे 4 गुण असतात ते लोक 90 वर्षांच्या वयापेक्षाही जास्त आयुष्य आरामात आणि पूर्णपणे फिट राहून घालवू शकतात. विचार करा, जर कोणी तुम्हाला म्हटले की तुम्ही 90 वर्षाच्या वयातही तुम्ही वेगाने चालत होतात, हसत होतात, काम करत होतात आणि लोक विचारत होते, भाई तुमचे वय काय आहे, तर कसे वाटेल? अनेक लोक वयाच्या 50व्या वर्षीच थकतात, पण काही लोक असे असतात जे 90 वर्ष झाले तरीही तरुणासारखे चमकतात. हे काही जादू नाही का, नशीब आहे का? तर नाही, हे त्यांच्या अंगी असलेले 4 अद्भुत गुण आहेत जे शरीराला म्हातारे होऊ देत नाही. आज आपण या 4 गुणांची आणि सर्वात खोलवरची गोष्ट समजून घेऊ जी तुमचे पूर्ण आयुष्य बदलून शकते. हे 4 गुण ऐकायला सोपे वाटतात, पण जेव्हा कोणी ते खरोखर आत्मसात करतो तेव्हा त्यांच्या आसपासचे लोक थक्क होतात. शरीराचे वय वाढणे, मन आणि ऊर्जा, हा चालढाल सर्व काही तरुण होते. आज आपण हे 4 गुण कसे काम करतात, त्या आयुष्यात कसे उतरवायचे आणि कोणत्या चुकीच्या सवयी त्यांना गुपचूप नष्ट करतात हे समजून घेऊया. त्यातला पहिला गुण म्हणजे होण्याची शक्ती. खरी फिटनेस जिममधून नाही तर आतून सुरू होते. लवकर राग येणे, प्रत्येक गोष्टीचा ताण घेणे, छोट्या छोट्या गोष्टींवर भावनेचा उद्रेक होणे, हे सर्व शरीराला गुपचूप म्हातारे करतात. पण ज्यांच्याकडे शांत राहण्याचा गुण आहे ते वयानुसार ताण स्वतःवर स्वार होऊ देत नाहीत. आपल्या घरामध्ये वृद्धाचे 2 प्रकार दिसतात. एक ते जे प्रत्येक गोष्टींवर रागवतात. कोणी चहा उशिरा दिला तर नाराज, कोणती गोष्ट समजली नाही तर चिडले, टीव्हीवर बातम्यांमधून स्वतःच परेशान झाले. असे लोक 60व्या वर्षाचे म्हातारे दिसू लागतात. आणि दुसरीकडे ते वृद्ध असतात जे 80 वर्षाच्या वयात हसत म्हणतात, अरे राहू दे, सर्व ठीक होईल. हे लोक अर्ध्या आजारांवर फक्त हास्यानेच मात करतात. वैज्ञानिक संशोधनातही म्हटले आहे की शांत राहणारे लोक हृदय, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्तीला कमी नुकसान पोहोचवतात. कोलेस्टेरॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन त्यांच्या शरीरात कमी वाढते, म्हणून ते तरुण राहतात. आणि दुसरा गुण म्हणजे सातत्याची शक्ती. आता तो गुण जे येतो प्रत्येक यशस्वी, निरोगी आणि दीर्घायुषी व्यक्तींमध्ये आढळतो. सातत्य. हे लोक जगाची परिस्थिती बदलली, हवामान बदलले किंवा घरात गोंधळ झाला तरी त्यांची दिनचर्या बदलत नाही. ते रोज फिरतात, रोज थोडा वेळ व्यायाम स्ट्रेचिंग करतात, रोज ध्यान करतात किंवा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. या लोकांना एक मंत्र असतो, कमी करा. पण तुम्ही विचार कराल की 90 वर्षापर्यंत फिट राहण्याचा संबंध जिममधील वर्कआउट किंवा महागड्या सप्लिमेंट्सशी असेल. पण नाही. 90च्या वर्षीही तरुणासारखे वाटण्यासाठी लागणारी गोष्ट आहे रोज थोडं चालणं, रोज शरीराला हालचाल देणं, रोज मन स्वच्छ करणं. आणि माझ्या आजी 89 वर्षापर्यंत अगदी फिट होती. तिची एक सवय होती, सकाळी उठून 20 मिनिटे न थांबता चालणे, मग थंडी असो वा उन्हाळा. आणि सर्वात गमतीशीर गोष्ट ती म्हणायची, जर शरीर थांबले तर म्हातारपण सुरू होते. हे एक वाक्य पूर्ण जीवनशैली बदलू शकते. तिसरा गुण शिकत राहण्याची शक्ती. आता तिसरा गुण हे आहे जो कोणत्याही वयाला खरोखर तरुण बनवतो, तर शिकवण्याची सवय. जे लोक जिज्ञासू असतात, नवीन गोष्टी शिकतात, आपली विचारसरणी ताजी ठेवतात, ते कधीही म्हातारे होत नाहीत. आणि वृद्ध 65 वर्षांनंतर जगापासून तुटतात. त्यांना मोबाईल शिकायचा नसतो, नवीन माणसे नको असतात, नवीन गोष्टी नको असतात. आणि काही लोक असे असतात जे 85व्या वर्षीही विचारतात, हे ॲप कसे चालते, हे नवीन गाणे कोणी गायले आहे, हे जग कसे बदलत आहे. ही जिज्ञासा मेंदूला तरुण ठेवते. मेंदू तेव्हाच म्हातारा होतो जेव्हा आपण शिकणे सोडतो. जगातील सर्वात आनंदी आणि सर्वात फिट
वृद्धांमध्ये एक गोष्ट समान आढळली आहे. ते रोज काहीतरी नवीन आणि शिकत असतात. कधी झाडांबद्दल, कधी जेवणाबद्दल, कधी नवीन छंद, तर कधी नवीन शब्द. या सवयींमुळे मेंदूचे न्यूरल नेटवर्क मजबूत होते, मेमरी तेज राहते आणि मानसिक थकवा दूर निघून जातो. चौथा गुण, नात्यांना हलके ठेवण्याची सवय. 90 वर्षापर्यंत फिट राहणाऱ्या अंगी एक खास कला असते. ते म्हणजे नात्यांना ओझे बनवू देत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवत नाहीत. कोणी काही बोलले तर ते लगेच आत साठवून ठेवते तर नाही. त्यांना माहीत असते की मनाचे ओझे शरीराचे वय वाढवते आणि हलके मन शरीराला तरुण बनवते. तुम्ही पाहिले असेल की काही लोक 50व्या वर्षीच थकतात कारण ते तक्रारीचे ओझे वाहतात. दुसरीकडे जे लोक 90व्या वर्षीही उत्साह असतात ते प्रत्येक संध्याकाळी मन साफ करून झोपतात. 92 वर्षाची एक आजी म्हणायची, मी लवकर नाराज होत नाही आणि नाराजगी जास्त वेळ मनात ठेवत नाही. हा त्यांचा हेल्थ सिक्रेट होता. असे लोक भांडतात. जिंकण्यापेक्षा नाते वाचवायला मोठी जीत मानतात. ते अपेक्षा कमी ठेवतात, प्रेम जास्त देतात आणि तक्रारी खूप कमी करतात. या कारणामुळे त्यांच्या घरात ताण नसून हसणे असते आणि जिथे हास्य असते तिथे शरीर आपोआप निरोगी राहते. वैज्ञानिकही म्हणतात की भावनिक ओझे शरीराला रोज अनेक सिगारेट ओढण्याइतके नुकसान करते. म्हणून 90 वर्षापर्यंत फिट राहणारे लोक माफ करायला जाणतात, सोडून द्यायला जाणतात. ते मनात जागा रिकामी ठेवतात जेणेकरून आनंद यात येऊ शकेल. तर मित्रांनो, असे आपले 90 वर्षीय लोक अशा प्रकारे जगू शकतात. शेवटी जे मन हलके ठेवतात तेच सर्वात लांबचा आणि सर्वात सुंदर प्रवास पार करतात. या 4 गुणांना आत्मसात करणारे लोक 90व्या वर्षीही फिट राहतात कारण ते जीवनाला हलके ठेवतात. ते स्वतःला तणावाच्या दोरीने बांधत नाहीत. ते शरीर रोज थोडी हालचाल देऊन गंजू देत नाहीत. ते मेंदूला रोज नवीन काम देऊन त्याला ताजे ठेवण्यात खरी गोष्ट आहे. ही म्हातारपण शरीरात कमी आणि मनात जास्त येते आणि मनाला तरुण ठेवणाऱ्या या 4 चावा शांती, सातत्य शिकणे आणि नात्या हलक्या शिकणे किंवा हलकी हालचाल आजही तुमच्या हातात आहेत. जर तुम्ही या 4 सवयी आजच आत्मसात करण्याचा निर्णय घेतला तर येणारा काळ तुमच्या बाजूने असेल आणि तुमचे वय वाढले तरी तुमची ऊर्जा, तुमची विचारसरणी, तुमची जिद्द तरुण राहील. लक्षात ठेवा, वय वाढणे नैसर्गिक आहे पण म्हातारे वाटणे ही एक निवड आहे. आपली गोष्ट स्वतः लिहा आणि अशी लिहा की 90 वर्ष तुम्ही स्वतःला पाहून म्हणाल, तू आजही तरुण आहेस. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मनापासून खूप खूप धन्यवाद.